नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या सुजाता पाटील यांची निवड करण्यात आली असून उपमहापौरपदी भाजपाचे दशरथ भागवत विराजमान झाले आहेत। या निवडणुकीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा महिला नेतृत्व पाहायला मिळत आहे। आज महानगरपालिकेत पार पडलेल्या विशेष सभेत सुजाता पाटील यांची अधिकृत महापौर पदाचा पदभार स्वीकारला। पदभार स्वीकारताना त्यांनी नवी मुंबईच्या सार्वजनिक विकासाला प्राधान्य देणार असल्याचं स्पष्ट केले। शहराचा विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितले। महापौर सुजाता पाटील म्हणाल्या, नवी मुंबईचा विकास हेच माझे ध्येय आहे। सर्व घटकांना सोबत घेऊन पारदर्शक आणि गतिमान कारभार करण्याचा माझा प्रयत्न असेल। उपमहापौर दशरथ भागवत यांनी नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महापौरासोबतच समन्वयाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। आज ह्या पवित्र सभागृहात आदरणीय देशाचे पंतप्रधान, देशाचे राज्यमंत्री नितीन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय गणेशजी नाईक साहेब, आदरणीय संदीपजी नाईक साहेब, संजीवजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब यांच्या सर्वांच्या विश्वासाला साथ देत आणि त्यांनी दिलेल्या संधीला आज मी स्वीकारलेला आहे आणि ह्या पवित्र अशा महापौर पदाचा मी पदभार सांभाळलेला आहे। मी माझ्या भाषणात मगाशी परिपूर्ण असं नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने माझ्या ज्या कल्पना आहेत, संकल्पना आहेत त्यांच्याविषयी सांगितलं। आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि नवी मुंबई हे समीकरण अबाधित आहे। त्यांनी जी पावलं नवी मुंबईसाठी आतापर्यंत उचललेली आहेत ती नेहमीच योग्य आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने जे काही विजन त्यांनी नवी मुंबईसाठी पाहिलेले आहेत त्या मार्गदर्शनाखाली मला या महापौर पदाचा पदभार सांभाळताना कार्य करायचं आहे। मी एक सुशिक्षित M.Com शिकलेली महिला आहे। गृहिणी म्हणून, एक नगरसेविका म्हणून माझा प्रवास खूप सक्सेसफुल झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मी आता सक्षम समजते की मी हा महापौर पदाचा पदभारी सांभाळते। प्राथमिकता महिलांची सुरक्षितता, स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा अशा बऱ्याच प्राथमिक स्वरूपातल्या गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने परिपूर्ण करण्याचा माझा आणि समवेत उपमहापौर साहेबांचा नवी मुंबईसाठी ध्येय असणार आहे। प्रशासन सामान्य नागरिकांच्या सूचना ऐकून पारदर्शक, संवेदनशील आणि गतिमान होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। प्रशासक कार्यकाळानंतर आज महापौर पदावर आपण विराजमान झालाय, काय आव्हान वाटतंय का तुम्हाला? आव्हान तर प्रत्येक क्षेत्रात असतंच, कारण हा 5 वर्षाचा बॅकलॉग जो आहे पण आमचे नेते गणेशजी नाईक साहेब हे प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक भेटीमध्ये महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसमोर बसून नवी मुंबईच्या विकासासाठी त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत। पण हा 5 वर्षाचे प्रशासकांच्या कारकिर्दीत झालेला आहे ते नवी मुंबईच्या दृष्टीने थोडं जरी कमजोर असेल तरी आम्ही यापुढे नवी मुंबईला उंच शिखरावर नेण्याचा परिपूर्ण प्रयत्न। प्रथम ह्या ठिकाणी आज उपमहापौर पद म्हणून या ठिकाणी स्वीकारत असताना आनंद नक्की आहे, पण अधिक आनंद ह्या गोष्टीचा आहे की सन्माननीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्व या ठिकाणी हे उपमहापौर पद म्हणून या ठिकाणी स्वीकारताना आणि पुढे काम करताना अधिक आनंद आहे। कारण नाईक साहेब हे संघर्षातून आणि चळवळीचे नेतृत्व आहे। नाईक साहेब हे संघर्ष आणि चळवळीचे नेतृत्व आहेत आणि आम्ही देखील त्या ठिकाणी अनेक वर्षापासून एक चळवळी नेतृत्व आणि एक संघर्ष नेतृत्व म्हणून नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करण्यात जेवढा आनंद मिळेल आणि ह्या जो काही नवी मुंबईचे जे काही सर्वांगीण विकास, मग शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जो नाईक साहेब नेतृत्वामध्ये अधिक बल मिळेल, अधिक प्रेरणा मिळेल आणि ज्या काही लोकांच्या विविध समस्या आहेत त्या समस्यांना समाधान देण्याचा त्या ठिकाणी नक्की यश येईल। अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।